नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बघणार आहोत आपण कटोरी ब्लाउजची पूर्ण शिलाई. एकदम तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर याच्यामध्ये खूप छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातील माहिती जी हवी आहे ती तुम्हाला मिळून जाईल. तर इथं आपण कट करून घेतलेला ब्लाउज आहे. या अगोदर मी भरपूर वेळेस कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की जाऊन ते पाहू शकता. तर या पद्धतीने आपण हा अस्तरचा जो कपडा आहे ते बरोबर कट करतो आणि जे काही मेन ब्लाउजचं फॅब्रिक आहे, कपडा आहे, तो थोडासा आपण जास्तीचं ठेवतो. त्याचं कारण की आपण शिवत असताना अस्तर कुठेही गुढी वगैरे पडू नये किंवा मग बाजूला हललं जाऊ नये यासाठी आपल्याला मेन जो कपडा आहे तो थोडासा शिल्लक ठेवायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल तर ही स्टेप जी आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता जे काही जुने असतील त्यांच्यासाठी नाही कट ठेवला, एक्स्ट्राचा कट केला तरीही चालेल, पण शिल्लक ठेवलेला कधीही आपल्याला उपयोगी येतो. जरी आपण जास्तीचा झाला तर कट करू शकतो, पण कमी जर झाला तर त्यामध्ये आपण ॲडजस्ट नाही करू शकणार. मग आपण दरवेळेस कस्टमरला जर अशाच पद्धतीने जर ॲडजस्टमेंट करून दिलं तर मग रिपीट कस्टमर येणं बंद होतील. अशा पद्धतीने आपल्याला अजिबात करायचं नाही. जर तुम्ही कस्टमरचे घेत असाल किंवा स्वतःचे शिवत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच कपडा शिल्लक सोडायचा आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे यामध्ये. तर आता या पद्धतीने आता तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळी जी काही शिलाई आहे आपल्याला करून घ्यायची आहे. आता बऱ्याच जणांचा काय होतं, कटोरी जोडताना जो भाग आहे कटोरीचा जास्त राहतो किंवा मग जो काही आपण बाजूचा भाग आहे तो मग जास्त किंवा मग कमी पडतो. हे येऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी सगळे पार्ट आता तयार करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे मी अर्धा इंच सोडलेला आहे. आता आपल्याला टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी टक्स घेताना सगळं दोन्ही सेंटर बरोबर घेतलं होतं, पण यामध्ये थोडंसं वेगळं स्टेप सांगते. 1.5 इंच आपण रुंदी घेतलेली आहे टक्सची आणि उंची घेतलेली आहे 2.5 इंच. जर आता आपल्याला कटोरीचा जो भाग आहे जास्त होत असेल असं वाटत असेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच कटोरीचा टक्स घेण्यासाठी जो आपण कपडा ठेवलेला असतो तिथे शिल्लक ठेवायचा आहे. या पद्धतीने व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. तर इथं आपण सेम त्याच पद्धतीने 1.5 इंचावरती ठेवलेला आहे आणि नंतर आपल्याला 2.5 इंचचा टक्स घ्यायचा आहे. दोन्ही टक्स अगदी बरोबर यायला हवेत, कुठेही कमी किंवा जास्त नकोत. या पद्धतीने इथं 2 शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथं पाहू शकते, इथं हा जो कटोरीचा भाग आहे इथे तर जास्त वाटतोय, पण शिवत असताना तो कसा ॲडजस्ट होतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर इथे काय करायचं, आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला शिलाई स्टार्ट करायची आहे. इथे शिलाई देत असताना इथं थोडंसं लॉक करून घ्यायचं, जेणेकरून आपला जो कटोरी आणि जे काही बाजूचा भाग आहे तो व्यवस्थित यायला हवा. कटोरी जोडत असताना कुठेही आपल्याला खेचून घ्यायची नाहीये. एकदम सावकाश पद्धतीने जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला कटोरी जोडून घ्यायची. तर बघू शकता इथं माझ्याकडे जे काही कटोरीचा आणि साईडचा जो पार्ट आहे कुठेही कमी जास्त आलेला नाहीये. तुम्हाला बघत असताना भरपूर असे त्याच्यामध्ये अंतर दिसत होतं, पण हे अंतर पूर्णपणे आपलं व्यवस्थित बसलेलं आहे. कटोरी कट करत असताना जर आपण परफेक्ट मापावर कट केली तर कुठेही आपली कटोरी कमी किंवा जास्त पडत नाही. तर पाहू शकता इथे हे 2च पार्ट जोडले तरी आपला कटोरीचा जो पफ आहे तो किती छान क्रिएट झालेला आहे. आणखी याला क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे, विशेष म्हणजे आपण याचा जे शोल्डर आहे ते सुद्धा आपण एकदम फिनिशिंग सहित बसवलेला आहे आणि एकदम नवी पद्धत तुम्हाला मी तुमच्यासोबत यामध्ये दाखवलेली आहे. जिथे की शोल्डर कुठेही तुम्हाला दोरा वगैरे दिसणार नाही, एकदम लॉक फिटिंगमध्ये आपण शोल्डर व्यवस्थित असं शिवलेलं आहे. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओचा जो शोल्डरचा पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे. सेम पद्धतीने आता इथे सुद्धा आपल्याला कटोरीचा भाग जोडायचा, पण इथे तुम्हाला बदल दिसेल. इथे आपण वरून सुरुवात केलेली नाहीये, तर खालच्या टोकापासून वरीपर्यंत आपण सुरुवात केलेली आहे. एक दिशेने आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघायचं आहे. हा तुमचा उजवा भाग आहे समोर ठेवलेला, जर घातला तर हा तुमचा डाव्या भागाला येणार आहे, बाजूला येणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनेच तुम्हाला त्याचा जी स्टेप सांगितलेली आहे ती नक्की फॉलो करावं लागेल, तरच तुमच्या कटोरीचा जो भाग आहे कमी जास्त अजिबात पडणार नाही. आता क्रॉसपट्टी जोडत असताना कुठेही आपल्याला इथं दोरा न दिसता आपण क्रॉसपट्टी जोडत असतो, म्हणजेच घुम पद्धतीने कुठेही दिसणार नाही या पद्धतीने जोडत असतो. तसंच आपल्याला शोल्डर सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर दोन्ही भाग आपल्याला खाली आणि वरती ठेवून घ्यायचा आहे. अस्तरच्या बाजूला अस्तरचा ठेवायचा आणि जो काही आपल्या साडीतला ब्लाउज पीस आहे त्याच्या बाजूने वरची जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि पाव इंचाचं अंतर सोडून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे.
ही प्रत्येक ब्लाऊजसाठीची जी शिलाई आहे अगदी सेम आहे, कुठेही यामध्ये बदल नाहीये. व्यवस्थित असं याचं शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई द्यायची जेणेकरून आपला जो कपडा आहे ते मजबूत राहील आणि कुठेही उकलला जाणार नाही आणि आपला जो ब्लाऊज आहे अधिक मजबूत होईल आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याची मदत होईल. तर आता इथं काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळेला दोन्ही जो क्रॉसपट्टीचे भाग आहेत पुढचा आणि मागचा हा बरोबर या पद्धतीने कट करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काय होतं, मग जोडत असताना मग कोणता तरी भाग पुढे दिसतो आणि कोणता तरी पाठीमागचा भाग किंवा समोरचा भाग जो आहे ते कमी जास्त येत असतो. तर या पद्धतीने जर त्याचा तुम्ही शिवल्यावर नंतर कटिंग केली तर तुमची अगदी जो क्रॉसपट्टी आहे कुठेही कमी जास्त पडणार नाही. सगळा जो मधला भाग आहे ते एकदम त्याला गोल त्याचा पाईप केल्यासारखा मध्ये अटॅच करायचा आहे आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजू ज्या आहेत ते एकावर एक येतील असं शिलाई देऊन घ्यायची आहे. मधला जो भाग आहे तो कुठेही याच्यामध्ये ऍड करायचा नाहीये. शिवत असताना अगदी त्याला एकदम गोल पुंगळी करून मधल्या भागामध्ये ठेवून द्यायचं आहे. कुठेही मध्ये आला तर मग आपल्याला परत इथलची शिलाई उकलावी लागेल आणि व्यवस्थित असं शिलाई करून घ्यावी लागेल. त्याच्यासाठी इथं शिवत असताना खूप महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन शिवत असाल तर तुमच्यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. अगदी पाहू शकता तुम्हाला कुठेही इथं दोरा वगैरे दिसणार नाही किंवा शिलाई दिसणार नाही. अगदी गुम पद्धतीने इथं आपण क्रॉसपट्टी जोडत असतो. तर आता त्या क्रॉसपट्टी जोडण्याचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत. तुम्हाला या अगोदर सुद्धा मी 2 प्रकारे सांगितलेले आहे. तर राहिलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि फिनिशिंग सहित इथं तुम्हाला जर इस्त्री द्यायची असेल तर इस्त्री करून घेऊ शकता, नसेल तर इथं दाबटीप दिली तरीही चालते. कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं आपलं हे कटिंग शिवून झालेलं आहे. इथं पाहू शकता आपला आणखी तर पूर्ण ब्लाऊजही झालेला नाही, पण तिथं पफ किती छान क्रिएट झालेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही ही कटोरी तयार करून घेतली तर तुमची कटोरी कुठेही बिघडणार नाही किंवा खराब होणार नाही. सेम पद्धतीने आपण आता बाही कट करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं त्याचं स्टिचिंग करायची आहे. 2 इंच बाही असल्यामुळे इथं 10 इंच आहे तयार, माझी 9 इंच होणार आहे. तर इथं 3.5 इंच वरती आपण कॅप हाईट घेतलेली आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, उंचीनुसार कॅप हाईटचं अंतर काढावं लागतं. तर इथं 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी फुल चेस्ट टाकलेली आहे. 9.5 बाहीला सुद्धा आपल्याला हे मेजरमेंट घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ब्लाऊजचा सुद्धा चार्ट या अगोदर अपलोड केलेला आहे. बाही कशा पद्धतीने कट करायची तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर याच्या डिस्क्रिप्शनच्या खाली या व्हिडिओच्या तुम्हाला नक्की त्याची मी व्हिडिओची लिंक देऊन ठेवेल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने आपण कोणत्याही साईजचा ब्लाऊज याच पद्धतीने शिवायचा आहे, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तर आता आपण अस्तर आणि जे काही मेन आपल्या ब्लाऊजचा पीस आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. आता पाहू शकता ठेवत असताना कशा पद्धतीने ठेवायचा. जो काही आपला सरळ भाग आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हे भाग ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित असा आपला जो मेन भाग आहे तो वर येईल आणि अस्तरचा भाग आतून जाईल. इथं खालचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे किंवा मग तुम्हाला इथे लेस वगैरे काही लावायची असेल तर ती लावू शकता. इथे दाबटीप नाही दिली तरी चालतं. तर या पद्धतीने मी इथे दाबटीप देणार आहे. लेस मला याच्यावरती लावायची नाहीये. आता नंतर काय करायचं आपल्याला पाहू शकता. सेम पद्धतीनेच आपल्याला दुसरी सुद्धा बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर काय करायचं, तयार करत असताना इथं दाबटीप देताय तिथं तुम्हाला व्यवस्थित कपडा समोरासमोर ठेवायचा आहे, म्हणजे कुठेही कमी जास्त कपडा यायला नको आणि मग पुन्हा कुठेतरी गुढी दिसते. त्याच्यासाठी फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे इस्त्री असेल प्रेस करून घेऊ शकता. व्यवस्थित असं कपडा फोल्ड होणार नाही, कुठे गुड्या वगैरे पडणार नाहीत आणि तुमची जी फिटिंग आहे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर येईल. तर आता इथं जास्त कपडा ठेवण्याचा जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो हाच आहे. कुठेही आपल्याला अस्तर कमी जास्त पडू नये यासाठी नवीन असेल तर ही टिप्स फॉलो करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तर इथं व्यवस्थित असं आपण जे काही पार्ट जोडून घेतले त्याच पद्धतीने बाही सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. राहिलेला कपडा आपण एक्स्ट्राचा नंतर कट करू शकतो, पण कमी झालेला वाढू नाही शकत. त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीनेच कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन असाल तर सेम पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. एक बाही आपली कट करून शिवून तयार झालेली आहे. नंतर दुसरी सुद्धा बाही आपल्याला कशा पद्धतीने जोडायचे, पण इथं जोडत असताना काय करायचं, दोन्ही बाही एकाच बाजूच्या होतील असं करायचं नाहीये. तर दोन्ही ब्लाऊजच्या ज्या बाही आहेत ते व्यवस्थित आधी बघायचं आहे. आता जर तुमचा भाग सुरुवातीला निमुळता आला असेल, म्हणजे समोरच्या जो बाही जोडतो त्या पद्धतीचा आला असेल तर त्याचा विरुद्ध दिशेचा भाग आपल्याला दुसऱ्या बाजूला यायला हवा. म्हणजे तिथं जो काही भाग आहे व्यवस्थित तुम्हाला समोरासमोर ठेवून बघून घ्यायला लागेल. तर आता या पद्धतीने बरेच जण चुका करतात, तर तशा चुका होऊ नये यासाठी मी तुम्हाला असं सांगितलेली माहिती आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं गळ्याचा पॅटर्न आपण कशा पद्धतीने ठेवणार आहे त्याच्यावरती आता डिपेंड असतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला गळ्याचे जे काही आकार बनवतोय डीप असतील तर मग गळा उतरण्याची किंवा मग
जो काही शोल्डर आहे उतरण्याचे आपले जास्त चान्सेस असतात. तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला गळ्याचा जो काही रुंदी आहे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. तयार उंची आहे पाहू शकता इथं 15.5. आता शोल्डरची उंची जी आहे ती इथं 5.5 आहे पूर्ण शोल्डर, आणि हाफ शोल्डर जे आहे ते 3 इंच आहे, आणि गळा असणार आहे आपला 2.5 इंच. इथे तुम्ही 2.5 पावणे 3 पर्यंत गळा घेऊ शकता, पण पावणे 3 पेक्षा जास्त आपल्याला गळ्याची लिमिट घेता येत नाही. तर पावणे 3 पर्यंतचा गळा रुंदी आपण घेऊ शकतो. तर गळ्याचा आकार तुम्हाला इथं हवा तर आपण टाकू शकतो. तर हा 38 साईजचा जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आपण 2 इंच आपण शिलाई मार्जिन दिलेली आहे, आणि 9.5 इंच आपलं तयार फुल चेस्टचा चौथा भाग असणार आहे. तर मार्जिन सोडून तुम्हाला 1.5 किंवा 2 आरामात देऊ शकता. जर तुम्ही 1.5 दिली तर तुम्ही थोडंफार मग फिटिंगला जर पुढे चालून आपल्याला ब्लाऊज उकलायची गरज पडली तर ते मग उकलता येणार नाही. त्याच्यासाठी 2 इंच देणं हे कंपल्सरी आहे. 1.5 दिले तरी पण खूप छान होतं, पण व्यवस्थित तिथं आपल्याला शिल्लकचा कपडा राहणार नाही. आता काय करायचं आपल्याला, इथे आपल्याकडे जे काही मेन पीस आहे ते पुरलेलं नाहीये. मग इथं आपण जे गोट आहे ते व्यवस्थित त्याच्यामधून आता तयार करू शकत नाही. तर या वेळेला काय करायचंय, जे काही अस्तर आहे आपण विरुद्ध दिशेने जोडत असतो त्या पद्धतीने जोडायचं नाही अजिबात. आतून जोडून घ्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला कमरेची पट्टी आणि मग गोट कशा पद्धतीने जोडायचा आहे त्या पद्धतीने जोडायचं आहे. पाहू शकता इथं माझ्याकडे पट्टी उरलेली नाही, तरी पण मी कसं ऍडजस्ट करणार आहे. तर इथं तुम्ही डायरेक्ट पाठीमागं जो काही पीस आहे त्यावरती असं शिवून घेऊ शकता, आणि फोल्ड करून मी जे आता करते ते आपण पाठीमागच्या भागातनं सुद्धा त्या पद्धतीने करू शकता. तर इथं आता आपण शोल्डर शिवून घेतोय, पण मी हे शोल्डर नंतर उकलणार आहे, कारण इथं जे काही ॲक्युरेट माप आहे ते येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नंतर आपल्याला जे शोल्डर शिवायचं आहे, दोन्ही भाग जे आहेत ते एकदम आतून जाणार आहेत, कुठेही त्याचा दोरा वगैरे दिसणार नाही, आणि शिलाई खूप मजबूत असणार आहे. तर इथं मी पूर्ण ब्लाऊज आपला जो पाठीमागचा बॅक पार्ट होता तो तयार करून घेतलेला आहे. इथं टक्स टाकून घ्यायचे आहेत, आणि खाली जी काही पट्टी आहे ती आपल्याला पट्टी जोडून घेतल्यानंतर आपण बाकीचं जे काही राहिलेलं काम आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. टक्स टाकत असताना आपल्याला 1 इंच टक्स घ्यायचा आहे. उंची घ्यायची आहे आपल्याला 4 ते 4.5 इंचपेक्षा जास्त घ्यायची नाहीये. खालची पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपला शोल्डर महत्वाचं म्हणजे काय करायचं आहे ते इथं पाहू शकतो. आता इथं मी थोडंसं उकलून घेतलेलं आहे. आपण जे शिवून घेतलं होतं ते इथं आपल्याला अटॅच करायचं असेल तर अगोदरच शिवायचं नसतं, पण मला हे नंतर कळालं की कस्टमरचा जो ब्लाऊज आहे तो त्याच्यासाठीचे त्यांनी शोल्डर आपल्याला मध्ये कसं जोडायचं ते सांगितलेलं होतं, म्हणून मला ते परत उकलून घ्यावं लागलं. आता इथं काय करायचंय, दोन्ही भाग आपल्याला उकलून घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही आपला बॅक पार्टचा भाग होता तिथलची आपण शिलाई उकलून घेतलेली आहे. आता जे काही ब्लाऊज पीस असतो तो समोरासमोर ठेवायचा आहे, व्यवस्थित असं त्याचा भाग उलटा किंवा सुलटा बसू नये या पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. नंतर अस्तर वरती ठेवायचं आहे, एक शिलाई देऊन घ्यायची, आणि अस्तर वरती ठेवून परत एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं आपल्याला शिलाई 2 देणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे ते व्यवस्थित होणार आहे, कुठेही मग दोरा वगैरे तुटणार नाही. तर पाहू शकता व्यवस्थित असा आपला जो अस्तर आहे आणि शोल्डर आहे व्यवस्थित झालेला आहे, कुठेही कपडा आपला उघडा दिसत नाहीये, आणि अस्तर जो आहे ते एकदम परफेक्ट असं वरती बसलेला आहे. तर इथं आपण जी शिलाई उकललेली होती ती व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इकडच्या भागातनं सुद्धा आपली शिलाई उकललेली होती ते व्यवस्थित असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने दुसरी सुद्धा आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. हे जोडल्यामुळे काय होतं, एकतर शोल्डरला टोचत नाही आणि मग दोरे वगैरे निघत नाहीत. दोरे निघले तर मग आपला ब्लाऊज जो आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. आता हा भाग सुद्धा मी जोडून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते व्हिडिओत कशा पद्धतीने आपल्याला थोडंसं शिलाई त्याची उकलून घ्यायची आहे. हे जर तुम्ही अगोदर केलं असतं तर तुमचं जे काही कटिंग आहे ते बिघडलं असतं आणि व्यवस्थित आलं नसतं. त्याच्यासाठी आपल्याला या स्टेपला उकलावं लागत आहे. तर आता हा समोरासमोर भाग ठेवून घ्यायचा आहे, नंतर एक शिलाई देऊन घ्यायची आहे. जे काही अस्तर आहे ते सुद्धा या स्टेपला जोडलं तरीही चालतं, पण काय होतं मग बऱ्याच वेळेला मग गुड्या वगैरे पडण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आता हे काही अस्तर आहे त्यात आपण इथं जोडून घ्यायचं आहे. एकदम सावकाश पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर अशी माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल, किंवा मग तुम्हाला खूप माहिती महत्त्वाची सुद्धा वाटणारी असावी. इथे शोल्डर आपलं पाहू शकता खूप छान असं जोडलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दोन्ही भाग असे जोडून घेतलेले आहेत. कुठेही आपल्याला वेळ जास्त लागत नाही आणि फिनिशिंग खूप छान दिसते.
व्हिडिओतील माहिती तुम्हाला खूप मोठी जरी वाटली किंवा व्हिडिओ खूप मोठा जरी वाटला, पण याच्यामध्ये इतक्या छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अगदीच व्हिडिओ जो आहे ते मोठा वाटणारा नाहीये. त्याच्यासाठी मी फिटिंग कशा पद्धतीने करायची त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर व्हिडिओची क्लिप यामध्येच ॲड करायची म्हणलं तर भरपूर असा मोठा व्हिडिओ होतो. कमीत कमी अर्धा तास किंवा मग 25 मिनिटाचा होतो. त्याच्यामुळे मग ती माहिती तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये सांगितलेली आहे. पार्ट 2 मध्ये आपण ते कंटिन्यू करणार आहोत. इथं मग आता काय करायचं, आपल्याकडे पीसचा तर कपडा उरलेला नाहीये. मग काय करायचं, अस्तर घ्यायचंय, त्याची 1.5 इंचाची पट्टी काढायची, व्यवस्थित दोन्ही भाग जोडून घ्यायचे, शिलाई करून घ्यायची आणि बंद बाजूने आपल्याला शिवायला सुरुवात करायची आहे. कारण आपली फिनिशिंग यायला हवी म्हणून आपण ही पद्धत फॉलो करतोय. तर या पद्धतीने इथं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. राहिलेला जो काही कपडा आहे एक्स्ट्राचा किंवा दोरे वगैरे असतील तर आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं 1/2 इंच आपल्याला म्हणजेच टेपच्या ज्या 2 रेषा असतात तितकं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी सोडायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला त्याचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. राहिलेला जो काही गळ्याचा पार्ट आहे किंवा मग कपडा आहे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग सहित दोरे वगैरे कट करून घ्यायचे, जेणेकरून आपण गोट पलटी जरी केला तरी आपला गोट कुठेही खराब होणार नाही. ज्यावेळेस आपल्याकडे ब्लाउज पीस मधला कपडा उरलेला नसतो त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने गोट आपण करू शकतो. आता गोट घेत असताना आपण कशा पद्धतीने घेणार आहे, हे गोटचा दुसरा प्रकार आहे. ही इथं आपण काय करणार आहोत, जी पट्टी आपण जोडलेली आहे इथे यावरती एक दाबटीप देणार आहोत आणि ती पूर्ण पट्टी जी आहे त्यातून फोल्ड करणार आहोत. पट्टी जोडल्यानंतर काय करायचे, आपल्याला व्यवस्थित त्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. फक्त आपलं एक काम वाढणार आहे. नाही केली तरी चालेल, वरती लेस लावून टाकलात तरी तुमचं पूर्ण काम जे आहे ते आपोआप कमी होणार आहे. तर या अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डोक्यानं, आपल्या मनानं यामध्ये ॲड करायच्या असतात. आता तुम्हाला क्लासला जरी गेलात तर सगळं बेसिक स्टेप बाय स्टेप कोणी एवढं पण सांगत नाही. तिथे काही गोष्टी आपल्या मनानं आपल्याला हाताळाव्या लागतात. जर काही आपल्याला अडचणी आल्या असतील तर त्या आपण स्वतः सॉल्व्ह करण्याचा अगोदर प्रयत्न करायचा आणि सॉल्व्ह होतच नसतील तर मग आपण इतरांची मदत घेऊ शकतो. तर या पद्धतीने जे काही गोट आहे ते व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे आणि नंतर जे काही आपल्याला वरती लेस लावायची असेल किंवा मग हात शिलाई करायची असेल या पद्धतीने आपण करू शकतो. व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाउज कुठेही वेगळा दिसणार नाही किंवा मग गुड्या वगैरे दिसणार नाही. सावकाश पद्धतीने आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे. जे काही ब्लाऊज शिवत असताना अडचणी येतात किंवा मग ज्या नवीन शिकणारे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी या व्हिडिओतील स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत आणि माहिती तर अगदी तुम्हाला परफेक्ट अशी सांगितलेली आहे. एवढं स्टेप बाय स्टेप कोणीही तुम्हाला शिवण क्लास करत असताना सांगत नाहीत. म्हणून तुमच्याकडनं ज्या काही चुका होतात त्याचं प्रमाण जे असतं ते खूप जास्त असतं. तर पाहू शकता फिनिशिंग गोटची किती सुंदर आलेली आहे. राहिलेला कपडा जो आहे ते व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. शोल्डर पाहू शकता तुम्ही किती मस्त असं आपलं शोल्डर शिवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी बाही कशा पद्धतीने जोडायची ते सांगितलेली नाहीये, कारण बाहीवरती आपण भरपूर सारे व्हिडिओ अगोदरच बघितलेले आहेत. जर आता बाही आणि तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला पार्ट 2 कंटिन्यू करावं लागणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. पुन्हा आपण बाही आणि फिनिशिंग वरती जास्त चर्चा करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.